4 महिन्यापासून म्हणत होते की आपली नापिकी झाली आणि मी कसं जगू, कसं जगायचं हे कळना. मी त्याला 4 महिने सांगत होतो की माणूस जगत असते, खाण्यापुरतं होत असते, आणि नाही झालं तर कंपनीत जाऊ काम करू, पण त्याला काही ते सुधारलं नाही. परभणीतल्या गणपूर गावचे जनार्दन वजीर. जनार्दन यांच्या 29 वर्षाच्या मुलानं गणेश वजीर यांनी 3 महिन्यांपूर्वी आत्महत्या केली आहे. गणेश शेती करायचे. कुटुंबावरील कर्जाच्या ओझ्यामुळं मुलानं आत्महत्या केल्याचं जनार्दन सांगतात. माझ्यावर 3.5 लाख रुपये कर्ज आहे, माझ्या पत्नीवर 3-3.5 लाख रुपये कर्ज आहे, आणि मुलावर 60,000 रुपये काढे होते, त्याची 1,10,000 झाले. गणेश यांच्या मागं त्यांची शेतकरी पत्नी, एक 5 वर्षाचा आणि दुसरा 6 महिन्यांचा मुलगा आहे. राज्यातल्या पश्चिम विदर्भ व मराठवाडा या विभागात गेल्या वर्षभरात 1,987 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या विभागांमध्ये दररोज सरासरी 3 शेतकरी मृत्यूला कवटाळतायत, अशी कबुली राज्य सरकारनं नुकतीच विधानसभेत दिली आहे. काल परवाच एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली. आसोला येथील भरोसे नावाच्या 35 वर्षाच्या शेतकऱ्यांनी औषध घेऊन त्या ठिकाणी आत्महत्या केली. आणि राज्य सरकार म्हणतं की 3 नाही तर आमच्या जिंतूर तालुक्यामध्येच एका 2 महिन्यामध्ये जवळपास 16 ते 17 आत्महत्या झाल्या. वाढता उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, शेतीमालाला हमीभाव न मिळणं, निसर्गाच्या लहरीपणामुळं होणारं नुकसान, अपुरी शासकीय मदत यामुळे शेतकऱ्यांवरचा मानसिक ताण वाढतोय. शिवाय बँकांच्या जाचक अटी आणि कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळं शेतकरी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलत असल्याची कबुलीही सरकारनं दिली आहे. महाराष्ट्रातल्या 1,44,00,000 शेतकऱ्यांवर एकूण 2,91,128 कोटींचं कृषी कर्ज थकीत आहे. तर दुसरीकडे कर्जमाफीसाठी समिती नेमल्याचं कृषी मंत्र्यांनी म्हटलंय. आपल्याला माहिती आहे की प्रवीण परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली आणि ते कमिटीला सांगितले, गाईडलाईन दिले, कमिटीला सांगितले की साधारणतः आपण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्हाला या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी ही कशी दिली पाहिजे, त्यामध्ये निकष काय असलं पाहिजे की जेणेकरून माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा जास्त होईल, हे निकष साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना आम्ही ही दिलेलं आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा अहवाल आल्यानंतर त्या बाबतीमध्ये चर्चा होऊन 30 जून पूर्वी हे पूर्ण निश्चित प्रकारे केलं. सार्थ महाराष्ट्राची न्यूज.